बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे हिवाळ्यापासूनच शहर परिसरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढवण्यात येणार आहे। सध्या 45 वसाहतींना 80 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। लिंगायत समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या बीडच्या श्री क्षेत्र कपिलधार येथील कार्तिकी पौर्णिमेच्या यात्रेत शासकीय महापूजा राजकीय नेत्यांच्या हस्ते नको अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे। अशातच कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मंदिर व्यवस्थापन समितीला निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यावेळी मोहन भागवतांनी संत गजानन महाराजांचं दर्शन घेतलं। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं। हुल्लडबाजी आणि स्टंटबाजी करून मीडियामध्ये सातत्याने जिवंत राहण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असतो असा आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी केलाय। पुलाचं काम अपुरं असताना आणि पुलाचं उद्घाटन करण्याचे अधिकार सरकारला असताना देखील आदित्य ठाकरे आणि काही आमदारांनी स्टंटबाजी म्हणून उद्घाटन केल्याची टीका देखील जाधव यांनी केली। भंडाऱ्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण शहरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे सरकार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करणार याकडे लक्ष लागले। वर्ध्यातील बोर धरणात केजची तपासणी करण्यासाठी आलेला मत्स्य विभागातील अधिकारी पाण्यात बुडाल्यानं खळबळ उडाली आणि या घटनेत 4 जण दोरीचा आधार घेत सुदैवाने बचावलेत, तर एनडीआरएफ आणि पोलीस पथक बुडालेल्या अधिकाऱ्याचा शोध घेत आहेत। ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना आर्थिक फसवणूक प्रकरणी कोर्टाने दिलेली 5 दिवसांची कोठडी आज संपणार आहे। हिरेंनी एकाच मिळकतीवर 3 वेळा एकूण 7,42,00,000 कर्ज देऊन बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी मालेगावच्या रमजानपुरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना भोपाळ येथून अटक केली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह कुणाचं याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या सुनावणीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे, तर निवडणूक आयोग जो शिवसेनेला न्याय तो राष्ट्रवादीला न्याय अशा अनुषंगाने निर्णय देणार की शरद पवार यांनाच राष्ट्रवादी पक्ष मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय। धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं म्हणून बारामतीतील चंद्रकांत वाघमोडेंचं 12 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। मात्र सरकार उपोषणाकडे लक्ष देत नसल्यानं धनगर समाज आक्रमक झालाय। आजपासून महाराष्ट्रातील आमदार खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याच्या सूचना उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी धनगर बांधवांना केल्या। मनोज जरांगे पाटील यांची खराडीमध्ये आज सभा होणार आहे। पुणे नगर रोडवर खराडी जवळील महालक्ष्मी लॉन्स इथे ही सभा पार पडणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। संत तुकोबांच्या देहूमध्ये जरांगेंचं भव्य स्वागत करण्यात आलं। यावेळी सकल मराठा समाजानं मोठं शक्ती प्रदर्शन करत जरांगेंचं स्वागत केलं। यावेळी जरांगे पाटलांनी राज्य सरकारचा समाचार घेतला। 40 वर्षांपासून मराठ्यांनी संघर्ष करायचा का, माझं लेकरू अधिकारी बनेल आणि माझं कष्ट कमी होईल असं मराठा समजायचा, पण राज्यात षडयंत्र रचलं गेलं आणि ते स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही अशी टीका त्यांनी केली। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची कल्याणमध्ये पोटे मैदानात सभा होणार आहे आणि या सभेसाठी सकल मराठा समाजाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। या मैदानामध्ये 12 ते 15 हजारांची प्रेक्षक क्षमता असून या सभेला ठाणे जिल्ह्यातूनच नाही तर मुंबई उपनगराच्या विविध कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच गाजतोय। मनोज जरांगे पाटील यांनी किल्ले रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं। मराठा आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असा निर्धार जरांगे पाटील यांनी केला। जरांगेंबद्दल अपशब्द उच्चारल्याचा आरोप करत मराठा समाज भुजबळांविरोधात आक्रमक झालाय। जळगाव जिल्ह्यातील 40 गावात भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। भुजबळ वादग्रस्त वक्तव्य करून 2 समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि रोहित पवार यांनी ते मराठा की ओबीसी हे जाहीर करावं असं आव्हान शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केलंय। तसंच नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं आणि या घटनेचा जाधव यांनी यावेळी जाहीर निषेध केलेला आहे।
मंत्री छगन भुजबळ भाजपची स्क्रिप्ट वाचतात आणि त्यांना नामदेव जाधव हे कॉपी करतात अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे। या दोघांनाही पुढे करणारे उपमुख्यमंत्री फडणवीसच असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रोहित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। महाराष्ट्रात मराठा समाज फक्त 10% इतकाच असल्याचा दावा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलेला आहे। जो 32% मराठा असल्याचा दावा केला जातो त्यामध्ये कुणबी लेवा पाटील आणि इतर सगळे ओबीसी असल्याचं शेंडगेंनी म्हटलंय। आरक्षणाच्या लढाईत भुजबळांना राष्ट्रवादीसह सरकारमध्ये एकटं पाडण्याचं काम केलं गेलं असा आरोप शेंडगेंनी केलाय। सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज आहे असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय। या अधिवेशनात चर्चा व्हायला हवी, जनगणना करून मागासलेपण पाहून निर्णय घ्यावा असंही ते म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरात सर्व पक्षांकडून रास्ता रोको केला जाणार आहे। मराठवाड्याच्या हक्काचं 8.6 टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी रोखून धरलंय असा आरोप करत हे पाणी तातडीनं सोडावं अशी मागणी करण्यात आली आणि यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर सर्व पक्षांकडून रास्ता रोको करण्यात येणार आहे। भंडाऱ्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हजर राहणार आहेत। या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। बीडच्या परळीमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा मुहूर्त ठरलाय। 27 नोव्हेंबर ऐवजी 3 डिसेंबरला परळी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। परळी तहसील कार्यालयासमोरील मैदानावर सभा होणार आहे। समूह शाळांमुळे काही शाळा बंद होणार का असा संभ्रम निर्माण झालाय। मात्र कुठल्याही शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा उद्देश नसून शिक्षणाचा घसरत चाललेला दर्जा सुधारावा यासाठी समूह शाळा योजना राबवत असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे। ऊस दराबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालाय। यामध्ये गेल्या वर्षीची कोणतीही देय रक्कम कारखान्याकडे शिल्लक नसल्याचा समितीनं निष्कर्ष काढलाय। राजू शेट्टी यांनी गेल्या वर्षीच्या ऊसाला 400 रुपये देण्याची मागणी केली होती, मात्र कारखान्याचा ताळेबंद तपासला असता कोणतीही अतिरिक्त रक्कम नसल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलेलं आहे। हिंगोलीला आज पहाटे भूकंपाचा धक्का बसला। या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून भूकंपाच्या धक्क्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बीडच्या बनसारोळा या गावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस परिषद पार पडली। यावेळी ऊसाला 4000 भाव द्यावा आणि कुठल्याही वजन काट्यावर ऊस मोजून आणण्याची परवानगी कारखान्यांनी द्यावी, अन्यथा मोठं ऊस आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। नागपूर जिल्हा परिषदेनं 10 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलंय। सुरक्षा ठेव घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं ही कारवाई केली आहे। कंत्राट घेताना सुरक्षा ठेवीचा एकच डीडी विविध कामांसाठी वापरल्याचं उघड झालंय। राज्यात उच्च न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालयामध्ये प्रलंबित खटल्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय। सद्यस्थितीमध्ये तब्बल 51,79,000हून अधिक दिवाणी आणि फौजदारी प्रकरणं प्रलंबित आहेत। विविध कारणांमुळे न्यायव्यवस्थेवर खटल्यांचा ताण प्रचंड वाढलाय आणि त्यामुळे सामान्य माणसाला न्यायासाठी वर्षानुवर्ष प्रतीक्षा करावी लागते। पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात सरासरी 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे। 23 नोव्हेंबरपासून आग्नेय दिशेनं येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढेल आणि त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल। दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे। मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामं, मेट्रोचं काम यामुळे मुंबईवर कायम धुक्याची चादर पसरत असल्याचं चित्र दिसतंय। मुंबईमध्ये बीकेसी आणि मलाडची हवा खराबच नोंदवली गेली आहे, तर अंधेरीतील हवेमध्ये सुधारणा झाली असून अंधेरीकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे। प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनानं मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते पाण्यानं धुण्याचा निर्णय घेतला असला तरी दिवसाला 650 किलोमीटरचे रस्ते धुण्याचं उद्दिष्ट अद्याप दूरच आहे। पालिकेकडे पुरेसे टँकर नसल्यामुळे सध्या 50 ते 60 किलोमीटर लांबीचेच रस्ते धुतले जात असून उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी 90 टँकर भाड्यानं घ्यावे लागणार आहेत।
मुंबई ठाण्यासह नवी मुंबई, वसई, मीरा भाईंदर आणि पालघर या परिसरात सुरू असलेल्या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांच्या उभारणीच्या कामांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होऊ लागलेला आहे। त्यातच येत्या काही महिन्यात देखील आणखी नव्या प्रकल्पांची भर पडणार आहे आणि या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी ठाणे पोलिसांनी नवी मुंबई, पालघर, मीरा भाईंदर तसेच ठाणे ग्रामीण पोलिसांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन आराखडा आखण्यास सुरुवात केली आहे। राज्यात रब्बी हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 53.97 लाख हेक्टर आहे आणि त्यापैकी 13 नोव्हेंबर अखेर 14,84,000 हेक्टरवर म्हणजे सुमारे 28% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीच्या पेरण्या अद्यापही 50%च्या आत असल्याचं चित्र आहे। दिवाळीनंतर फळभाज्यांची आवक वाढली असून परराज्यातून 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आणि त्यामुळे फ्लावर, वांगी आणि कोबी या फळभाज्या, पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे। लसूण आणि काकडीच्या दरात वाढ झाली आहे तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। सरकारने बासमती तांदळाच्या निर्यातीचे दर $1200 वरून कमी करून $950 वर आणलेले आहेत। परिणामी यंदा निर्यात वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर बासमतीच्या सर्व प्रकारांचे दर पुढील हंगामात तेजीत राहण्याची शक्यता आहे। नॉन बासमती तांदळाच्या निर्यातीवर सरकारने यावर्षी संपूर्णपणे बंदी आणल्यामुळे नॉन बासमती तांदळाचे दर स्थानिक पातळीवर टिकून राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलेला आहे। राज्यांमधून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर जाण्याचं प्रमाण कमी असल्याने केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रातून केंद्रात प्रतिनियुक्तीचं खूपच कमी प्रमाण आहे। भारतीय प्रशासन सेवेतील राज्यातील 90 अधिकारी प्रतिनियुक्तीवर जाणं अपेक्षित असताना सध्या केवळ 25 अधिकारीच केंद्राच्या सेवेत आहेत। मुंबईत हुंड्याव्यतिरिक्त इतर कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 5 पटींनी वाढ झालेली आहे। घरखर्च, पती-पत्नीमधील मतभेद, अनैतिक संबंध आणि क्षुल्लक कारणांमुळे त्रास दिल्याच्या तक्रारी येत आहेत। दरम्यान हुंड्यासाठी महिलांना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याच्या गुन्ह्यांमध्ये यावर्षी तुलनेने घट झाली आहे। सागरी किनारा रस्ता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील या कामाची तयारी महापालिका प्रशासनाने केलेली आहे। यासाठी सल्लागार नेमण्यात आलेत। या कामासाठी 16,621 कोटींचा खर्च अंदाजित असून सल्लागारांना 74 कोटी शुल्क आकारलेला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा मुद्दा पुन्हा तापणार आहे। राज्य सरकारने केंद्राला पाठवलेल्या मसुद्यात अनेक त्रुटी असल्याचं समोर आलंय। नामकरण कृती समितीची पनवेलमध्ये आज कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण जवळच्या कामथे दरम्यान 21 नोव्हेंबर रोजी 2.5 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात कुमटा ते भटकळ या स्थानकादरम्यान 23 नोव्हेंबर 2023 रोजी 3 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। अमरनाथमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या 2 वर्षाच्या चिमुक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय। भवानी चौक, खुंटवली परिसरात देखील ही घटना घडलेली आहे आणि यात मुलाच्या तोंडाला गंभीर जखम झाली असून त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। कुर्ला परिसरात एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडलेला आहे। यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। शांतीनगर इथे मेट्रोचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हा मृतदेह आढळला असून पोलीस या प्रकरणात आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार कॅन्सरनंतर मुंबईमध्ये सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने होतात आणि या अकाली मृत्यूसाठी बदलती जीवनशैली जबाबदार असल्याचं हृदयरोग तज्ज्ञांनी सांगितलंय। 2022 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने 9,998 लोकांचा मृत्यू झालाय। थंडीच्या दिवसात अंड्यांची मागणी वाढत असते, मात्र यावर्षी नवरात्रीपासून थंडीची चाहूल लागताच अंड्यांच्या दरानं भरारी घेत सरळ डझन मागे 20 रुपयांची मुसंडी मारली आहे। कोंबड्यांचं खाद्य असलेल्या मका आणि सोयाबीनचे दर वाढल्यानं कुक्कुटपालनाचा खर्च वाढल्यानं पोल्ट्री धारकांनी अंड्यांच्या दरात वाढ केलेली आहे। ऑक्टोबर महिन्यापासून वायू प्रदूषणात वाढ झाली असल्यानं गेल्या काही दिवसात श्वसन विकारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे देखील वायू प्रदूषणात वाढ झाली असल्यानं लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्दी आणि खोकल्यानं त्रस्त आहेत। मुंबई पदवीधर सिनेट मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळालेला आहे। नोंदणीसाठी केवळ 10 दिवस शिल्लक राहिलेत। 30 ऑक्टोबर पासून नोंदणीला प्रारंभ झालेला आहे।
नागपूरमधील कुही मांढळ येथे कुस्तीची दंगल रंगलेली आहे। कुस्तीची ही दंगल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती। उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी या कुस्तीच्या दंगलीचं आयोजन केलं होतं। दरम्यान या स्पर्धेमध्ये राजू पहलवाननं गदा पटकावलेली आहे। बीडच्या माजलगाव मोंढ्यातून सोयाबीनचे 36 कट्टे चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। रात्री दुकानातून 50 किलो वजनाचे 35 कट्टे चोरीला गेले असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह 4 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे। त्याच्या कोठडीमध्ये पुन्हा वाढ होणार का हे आज स्पष्ट होईल। यावर्षी धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20% कमी पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे जास्त पाणी लागणाऱ्या गव्हासारख्या पिकाकडे शेतकऱ्यांनी यंदा पाठ फिरवली असून भाजीपाल्याची लागवड वाढलेली आहे आणि धुळे जिल्ह्यात सध्या फुलकोबी, मेथी आणि पोकळ्या या कमी पाणी लागणाऱ्या भाजीपाल्याची शेतकऱ्यांकडून लावणी केली जाते। मुंबई महानगरपालिकेमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टममधील एअर ब्लॅडर बदलण्याचं काम आजपासून ते शनिवारपर्यंत हाती घेण्यात आलं आहे आणि या कालावधीत मुंबई महानगरात तसंच ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10% पाणी कपात करण्यात येणार आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।